हॅलो फ्रेंड्स, सुप्रियाज किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण आषाढ स्पेशल रेसिपी बनवणार आहोत. आषाढ महिना सुरू झाला की कापण्या तर होणारच. आषाढ महिन्यामध्ये घराघरातून अगदी कापण्यांचा सुगंध सुरू होतो. तर आज आपण गव्हाच्या पिठाच्या कापण्या कशा तयार करायच्या त्या बघणार आहोत. चला तर मग आपण त्यासाठी लागणारे साहित्य बघूया. 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. 1 कप डाळीचं पीठ म्हणजेच बेसन घेतलेलं आहे आणि 1 कप गूळ किसून घेतलेला आहे आणि चवीप्रमाणे वेलची घेतलेली आहे. सर्वप्रथम एका बाउलमध्ये आपण अर्धी वाटी पाणी घेऊया. आणि त्यामध्ये 1 वाटी गूळ घालून तो विरघळवून घेऊया. आपला गूळ पूर्णपणे विरघळलेला आहे. तो आपण गाळून घेऊया. कधी कधी गुळामध्ये एखादा खडा वगैरे कचरा वगैरे असतो, तो निघून जातो. एका भांड्यामध्ये गव्हाचं पीठ, डाळीचं पीठ, वेलची, चवीप्रमाणे मीठ हे सर्व पदार्थ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आणि आता हे गुळाचं पाणी घेऊन थोडं थोडं पाणी घालून आपण त्याचा छान घट्टसरसा गोळा तयार करून घ्यायचा. अगदी पाणी थोडं थोडं घालून करायचं. एकदम पाणी ओतलं तर ते पातळ होण्याची शक्यता असते. हे बघा, अशा प्रकारे घट्ट गोळा करून घ्यायचा. पातळ होऊन द्यायचं नाही, नाहीतर कापण्या व्यवस्थित होत नाहीत. आता आपण एका बाउलमध्ये ठेवून ते 10 ते 15 मिनटं असंच मुरून देऊया. 10 ते 15 मिनटं झालेली आहेत. हे बघा, आपला गोळा सुद्धा छान मुरलेला आहे. आता ह्याचे आपण एकसारखे गोळे तयार करून घेऊया. 4 ते 5. बघा, 4च गोळे तयार झालेले आहेत. आणि आता आपण हे लाटून त्याच्या कापण्या तयार करून घेऊया. लाटताना तेल किंवा पीठ घ्यायची काही गरज नाही. वरून थोडीशी खसखस घालूया. दोन्ही साईडने खसखस लावून त्याला लाटून आपण त्याची पोळी तयार करून घेऊया. पाण्याचं प्रमाण जास्त झालं तर पीठ मग पोळपाटाला चिकटतं. त्यामुळे व्यवस्थित पाण्याचं प्रमाण घ्यायचं. हे बघा, एवढी जाडी ठेवायची. जर तुम्हाला जाड हवे असतील तर थोडीशी जाड पोळी लाटली तरी चालते आणि पातळ हवे असतील तर अशा प्रकारे पोळी लाटून घ्यायची. पातळ लाटल्या तर छान असं कुरकुरीत होतात आणि जाड अशा थोड्याशा जाडसर खुसखुशीत लागतात. तुम्हाला जशी आवडतील तशा तुम्ही कापण्या लाटू शकता. हे बघा, आपल्या कापण्या अशा प्रकारे आपण तयार करून घ्यायच्या सगळ्या आणि तेलामध्ये आपण त्या फ्राय करून घेऊया. अगदी तांबूस रंगावरती आपण त्या तळून घेऊया. तळताना सुद्धा गॅस मीडियमच ठेवायचा. जास्त फास्ट गॅस नाही ठेवायचा. जास्त फुल गॅस ठेवला तर मग कापण्या आतून थोड्याशा कच्च्या असं राहतात आणि वरून पटकन त्या लाल होतात. गूळ असल्यामुळे ते पटकन लाल होतं. त्यामुळे मीडियम आचेवरतीच तळायच्या. हे बघा, आपल्या सर्व कापण्या तळून झालेल्या आहेत. मस्त खुसखुशीत, कुरकुरीत, तुम्हाला जशी हवी तशी तुम्ही ते करू शकता. या आषाढला तुम्ही सुद्धा अशी कापण्याची रेसिपी करून बघा, खूप छान लागतात. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.